अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एक निरग्रंथ संन्याशाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरवले. जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली. एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले. परंतु जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही. अशा परिस्थितीत ते मोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणाऱ्या समंधाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना यथेच्छ खाण्यापिण्यास दिले. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राह्मणांनी त्या समंधास अशा स्वरूपाचा जन्म त्यांना कसा प्राप्त झाला याचा पूर्व इतिहास विचारला. त्यावर त्या वृक्ष समंधाने सांगितले की ज्यावेळी अनाथ पिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्यांच्या पत्नीने त्यांना रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला, मला कसलाही त्रास झाला नाही, परंतु जेतवनात भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या पत्नीने भगवान बुद्धाला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली, हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे इत्यादी असं वाईट शब्द तिने म्हटलं. तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही. उलट त्या म्हणण्यापुढे मी मान चुकविली म्हणून मी मेल्यावर संबंध झालो. परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे. आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले म्हणजे गाथा म्हटली. यज्ञ इत्यादी क्रियाकर्म म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे ते एक चिंतेचे ओझे होय असं त्या गाथेचा अर्थ त्याने सांगितला. दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे आणि ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी. म्हणजे थोडक्यात सांगायचं की अंधश्रद्धा सोडून तथागत भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान